अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? 2 मिनिटं. दिसते सर. हा सर. म्यूट करतो. हॅलो, हा चला स्टार्ट करूया. बघा, 8व्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलंय, अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये सांगितलंय डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस, म्हणजे त्यांनी काय प्रॅक्टिस चालू केली डॉक्टरनी, आणि त्याचं अकाउंटिंग ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि त्यानंतर मेडिकल आणि पिरियोडिक आपलं काय प्रॅक्टिस सेट, बरोबर, ऑन 1 एप्रिल 2019, म्हणजे कधी सांगितलं 2019 सांगितलं. त्याची इन्फॉर्मेशन सांगितले, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले, बरोबर, फॉर द इयर एंड 31 मार्च 2020, म्हणजे मागच्या वर्षीचं त्याचं ती इन्फॉर्मेशन आहे. आणि त्यानंतर त्यावरती ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला काय करायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट करायचं. ठीक आहे. आता हे अभिनव भारत लिहिले, डॉक्टर अभिनव भारत, त्याचे रिसिप्ट अँड पेमेंट खाली दिलेत. रिसिप्ट साईड कॅश इंट्रोड्युस्ड, म्हणजे काय की त्यामध्ये आपण हे म्हणू शकतो त्याला कॅपिटल फंड म्हणू शकतो त्याला. त्यानंतर व्हिजिटिंग फी, त्याची व्हिजिटिंग फी किती ते लिहिलेली आहे. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. आता रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी हे सगळं इन्कम साईड, रिसिप्टच्या साईडचं कुठे येतं, इन्कम साईडला लिहून घ्यायचं, पेमेंट साईडचं एक्सपेंडिचर साईडला लिहून घ्यायचं. त्यानंतर संडे रिसिप्ट दिलेत. ठीक आहे. आता ह्या साईडला फर्निचर, इक्विपमेंट्स, ड्रग्स, त्यानंतर सॅलरीज, रेंट, कन्व्हेन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिक चार्जेस, जर्नल्स, ड्रॉइंग्स आणि बॅलन्स कॅरेंट अशा पद्धतीने दिले. ऍडजस्टमेंट पहिले बघा काय दिले आपल्याला, रिसिप्ट इन एरियर्स. ठीक आहे. रिसिप्ट इन एरियर्स आर व्हिजिटिंग फी 2000 अँड आता काय सांगितलं, डिस्पेन्सरी किती 500. आता रिसिप्ट इन हा बोला. रिसिप्ट इन एरियर्स म्हणजे काय, रिसिप्ट म्हणजे आपण काय करतो, आता बघूया, आपण ऍडजस्टमेंट बघणारच आहोत. आउटस्टँडिंग पण बघायचं, काय करायचं, आउटस्टँडिंग आपण ऍड करतो. त्यानंतर स्टॉक सांगितलेला, स्टॉक ऑन ड्रग्स मध्ये ऍड करणार आपण. ठीक आहे. म्हणजे आउटस्टँडिंग होणारे डेप्रिसिएशन. आता पाहूया, आता पोस्टिंग आहे तसं करूया. आधी आवाज येत नाही का माझा? येतोय सर. येतोय ना सर. ओके, वर्षाला येतो सर. ठीक आहे. आता पहिलं काय दिलं, आता ऍडजस्टमेंट असेल त्याला स्टार करायचं आपल्याला. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे का? नाही. मग फर्निचर आपण कुठे लिहितो, असेट साईडला लिहून घ्या. असेट साईडला फर्निचर, अमाऊंट किती फर्निचरची, आउटर साईडला 8,000. फर्निचर वरती ऍडजस्टमेंट आहे वाटतं, फर्निचर वरती बरोबर आहे की ऍडजस्टमेंट 8% डिप्रिसिएशन. ठीक आहे, ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर काय, इक्विपमेंट कुठे येतं, असेट साईड. इक्विपमेंट वरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. त्यासाठी इनर साईडला लिहून घेतले 10,000 रुपये. नेक्स्ट पुढे काय दिलं आपल्याला, ड्रग्स कुठे येतं, एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला ड्रग्स लिहून घ्या. त्यानंतर त्यावरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. त्यामुळे इनर साईडला लिहून घेतली. त्यानंतर काय ते सॅलरीज वरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. इनर साईडला लिहून घेतली. त्यानंतर काय, रेंट वरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. त्यामुळे इनर साईडला लिहिली. त्यानंतर पुढे काय दिलंय, कन्व्हेन्स वरती ऍडजस्टमेंट आहे का? आउटरला अमाऊंट लिहिली. समजलं का?
कन्व्हेन्स वरती पण हो. ऍडजस्टमेंट असेल बघा. स्टेशनरी कन्व्हेन्स वरती पण ऍडजस्टमेंट आहे, ती सांगतो मी काय आहे. ठीक आहे. 40% डोमेस्टिक असे काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, सांगतो मी. एक्सपेन्सिव्ह 40%. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे? स्टेशनरी स्टेशनरी वरती ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर लिहून घेतली. त्यानंतर काय? इलेक्ट्रिकल चार्जेस इलेक्ट्रिकल चार्जेस वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये. त्यानंतर काय दिले? जर्नल वरती ऍडजस्टमेंट नाहीये. बरोबर. हे सगळं कुठे येतं? एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहेत सगळे, त्यामुळे आपण एक्सपेंडिचर साईड लिहिले. बरोबर. आता ड्रग झाल्यानंतर आपल्याला काय दिलेलं असला? बॅलन्स कॅरेट डाऊन. बरोबर. आता बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे काय? कॅश बॅलन्स आहे, फक्त बॅलन्स दिले. हा. आता बॅलन्स कॅरेट डाऊन कुठे येतो? असेट साईडला. कॅश बॅलन्स म्हटल्यावरती कॅश इन हँड म्हणून आपण त्याला. किती रुपये दिले कॅश इन हँड? 2000 रुपये. 2000. हा 2000 लिहून घेतले. हा आता सर. आपलं पोस्टिंग झालं सर्व, म्हणजे पोस्टिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कारण आपण एवढं मोठं पोस्टिंग याचं फायनल अकाउंटचं बघितलं म्हटलं, याचं काहीच वाटणार नाही तुम्हाला. फक्त त्यामध्ये काय दिलेले असतात? ऍडजस्टमेंट थोडेसे वेगळे दिलेले असतात. ठीक आहे. आता त्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट पाहूया आणि आता रिसिप्ट साईड करूया. रिसिप्ट साईड झाल्यानंतर आपण ऍडजस्टमेंट कडे जाऊ. आता रिसिप्ट साईड कुठं पोस्टिंग करतो आपण? इन्कम साईडला करतो. इन्कम साईडला करतो म्हटलं, पहिल्यांदा काय दिलेलं आहे? कॅश इन्स्ट्रक्टर. किती आहे कॅश इन्स्ट्रक्टर? 25,000 रुपये. ठीक आहे. ते म्हणजेच काय असतं? आपलं कॅपिटल फंड असतं. काय असतं? कॅपिटल फंड. मग सांगितल्या पद्धतीने कॅश इन्स्ट्रक्टर 25,000 रुपये लिहून घेतले. त्यावरती आपल्याला नेट प्रॉफिट नेट लॉस लेस करायचे असतात. सानिका म्यूट करावंच. बरोबर. त्या 25,000 रुपये घेतले. त्यानंतर आपण त्यामध्ये नेट प्रॉफिट नेट लॉस ऍड करतो. नंतर काय? व्हिजिटिंग फी भेटलेली इन्कम आहे आपलं. व्हिजिटिंग फी वरती पण ऍडजस्टमेंट आहे. इनर साईडला लिहून घेतली अमाऊंट. त्यानंतर वर्षा आवाज म्यूट कर. व्हिजिटिंग वरती ऍडजस्टमेंट आहे, एक वर जागा सोडली, इनर साईडला अमाऊंट लिहिली. त्यानंतर काय होतं? रिसीव्ह फ्रॉम डिस्पेन्सरी. रिसीव्ह फ्रॉम डिस्पेन्सरी किती अमाऊंट आहे त्याची? 30,000 रुपये. त्यावरती पण ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर साईडला लिहिली. त्याला एक वर जागा सोडली. त्यानंतर काय दिलेलं आहे? सन्ड्री रिसिप्ट दिलं. सन्ड्री रिसिप्ट वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाही, त्यामुळे आउटरला अमाऊंट लिहिली. इथपर्यंत समजलं का? पोस्टिंग केलं फक्त आपण. समजलं का इथपर्यंत? ओके. हो सर. हा. आता रिसिप्ट इन एरियर्स याचा अर्थ काय असतो? की आपलं आउटस्टँडिंग असेल. काय असतं? आउटस्टँडिंग. मग आता पहिलं काय ऍडजस्टमेंट दिले? व्हिजिटिंग फी मध्ये आपल्याला आउटस्टँडिंग करायचं ऍड केले. बरोबर. किती ऍड केले आपण? 2,000 रुपये. बरोबर ना? 2,000 रुपये दिलेत ना. आणि 12,000 रुपये काय येणार? आउटरला येणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? आउटस्टँडिंगचा. मी काय म्हटलं? ऍड केलं की सिमिलर खालीच घ्यायचा. आउटस्टँडिंगचा इफेक्ट कुठे येणार? सांगा बरं. आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट सांगा कुठे येणार? लवकर. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कुठला आउटस्टँडिंग आहे? इन्कमचा आउटस्टँडिंग आहे, एक्सपेंडिचरचं नाही. मग कुठे येणार? आउटस्टँडिंग कुठे केलं आपण? मी काय एक सिंपल फॉर्मॅट सांगितला होता. जर इन्कम साईडला ऍड केलं तर सरळ असेटला लिहायचं. एक्सपेंडिचर साईडला ऍड केलं तर कुठं लिहायचं? लायबिलिटी साईडला. जर इन्कम साईडला लेस केलं तर लायबिलिटी साईडला. जर एक्सपेंडिचर साईडला लेस केलं तर असेट साईडला. एकदम सिंपल आहे ना. आता इथं काय केलं आपण? इन्कम साईडला ऍड केलेलं आहे, म्हणजे आउटस्टँडिंग कुठे? इन्कम साईडला लिहिले. मग कुठे येणार हे दुसरा इफेक्ट? असेट साईडला. असेट साईडला. व्हेरी गुड. लिहून घ्या. अमाऊंट किती? 2,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग अजून कशावरती?
डिस्पेन्सरी, डिस्पेन्सरीवरती आउटस्टँडिंग दिलेले किती अमाऊंट दिली, 500 रुपये दिली, बरोबर ना. 500, 30,500 आउटरला येईल, म्हणजे त्याची अमाऊंट 30,000 होती आणि खालचे 500 त्यामध्ये ऍड केले. माझा दुसरा इफेक्ट कुठे येणार सांगा बरं, आता तुम्हाला सांगता आला पाहिजे, सांगा लवकर. कुठे येणार? आपण काय केलंय, आउटस्टँडिंग केलंय इन्कम साईडला. हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला, आवाज येतोय का माझा? असेट साईडला. हा, व्हेरी गुड. असेट साईडला बोलत चला, समजलं पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, असेट साईडला आउटस्टँडिंग किंवा रिसीव्ह फ्रॉम डिस्पेन्सरी अमाऊंट किती दिली, रिसीव्ह फ्रॉम डिस्पेन्सरीची 500 रुपये ना. 500 रुपये आपण ऍड केले होते. व्यवस्थित लक्ष द्या. आउटस्टँडिंग, आता परत आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. मग आता कशावरती, आउटस्टँडिंग रेंट आणि सॅलरी. रेंट वरती 500 रुपये आणि सॅलरीवरती 1000 रुपये. आता रेंट आणि सॅलरीवरती, सॅलरीवरती 1000 रुपये वाढून टाकू. आउटस्टँडिंग सॅलरी 1000 रुपये, मग आउटरला 13,000 रुपये. तसंच बघा रेंट वरती किती रुपये वाढवले, रेंट वरती वाढवले 500 रुपये, मग आउटरला 6,500 येतील. दोघांचा दुसरा इफेक्ट सांगा आता कुठे येते सर्वांनी. एक्सपेंडिचर साईडला आपण ऍड केलं, लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग रेंट किती येणार, 500 रुपये. 500. ठीक आहे, नंतर आउटस्टँडिंग काय होतं, सॅलरीज किती अमाऊंट आहे, 1000. ऍड नाही केलं तरी चालते किंवा आउटरला डायरेक्ट अमाऊंट, आउटरला लिहिली तरी चालते अमाऊंट डायरेक्ट. ठीक आहे, हा येतोय का आता आवाज? येतोय. ओके येतोय सर. ओके, व्हेरी गुड. मग आता आपण काय केलेलं आहे, दुसरी ऍडजस्टमेंट पाहिली. तिसरी ऍडजस्टमेंट सांगितले स्टॉक ऑफ ड्रग्स. ड्रग स्टॉक ऑफ म्हणल्या काय काय केलं आपण, ड्रग्सचा स्टॉक सांगितलं. ड्रग्सची ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. त्यातनं स्टॉक होता पहिलाच, म्हणजे ऍक्च्युअल ह्या वर्षी किती घेतले, म्हणजे किती येणार आपण लेस करणार ते, म्हणजे प्रिपेड थोडक्यात, बरोबर. किती स्टॉक होता आपला, 1000 रुपयाचा. मग 1000 रुपये लेस केले, आउटरला लिहिले 6,000 रुपये. तुम्ही पेन्सिल नोट करत जा. मी काय केलंय, हे कधी तुम्हाला कधीही लक्षात राहायला पाहिजे. तुमच्याकडे नोटबुक असेल, टेक्स्टबुक असेल तर नोट करायचं. स्टॉक ऑफ ड्रग्स असतील तर आपल्याला आपण काय करतो हे लिहून घ्यायचं. त्यानंतर रिसिप्ट असेल तर रिसिप्ट, आता हे नवीन दिसते ना, म्हणजे आउटस्टँडिंग आहे माहिती, पण अशी ऍडजस्टमेंट डायरेक्टली तुम्हाला दिली असती तर समजलं असतं काय, काहीच नसतं समजलं. कारण त्यासाठी काय करायचं, हे म्हणजे आउटस्टँडिंग असं लिहून टाकायचं. आता स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणजे हे ड्रग्स मागच्या वर्षी स्टॉक दिले, स्टॉक सांगितलेले. मग आता हे ह्या वर्षी काय करायचं, आपल्याला लेस करायचं असतो. म्हणजे मागच्या वर्षीच आपल्याला काही घ्यायचं नाही, याच करंट इयरचं आपल्याला अकाउंटिंग करायचं. आता स्टॉक ऑफ ड्रग्स मायनस केले. माझा दुसरा इफेक्ट मायनस केल्यानंतर काय सांगितलं मी, अपोजिट. कुठे येणार मग, असेट साईडला. व्हेरी गुड. असेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्स अमाऊंट किती येईल, 1000 रुपये. समजले का? त्यानंतर डेप्रिसिएशन, फर्निचरवरती 8% सांगितले, इक्विपमेंट मध्ये डायरेक्ट 500 रुपये सांगितले. आता इक्विपमेंटचे 500 रुपये डायरेक्ट मायनस. बॅलन्स शीट मध्ये किती मायनस केलं ते लिहायचं का? कशामध्ये? बॅलन्स शीट मध्ये आपण 7,000 मधले 1,000 मायनस केले ते इथे हा, जे मायनस, जी ऍडजस्टमेंट असते ना त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा असतो. अमाऊंटचा दुसरा इफेक्ट द्यायचा नाही, बरोबर. जे आपण मायनस केले किंवा ऍड केले किंवा आपण काही जरी पर्सेंटेज काढले असेल, जी व्हॅल्यू आलेली असते त्याचे दोन इफेक्ट द्यायचे असतात आपल्याला. समजते का? ओके. हा, इक्विपमेंट वरती आपल्याला सांगितलं डिप्रिसिएशन किती, डायरेक्टली अमाऊंट दिलेली 500 रुपये, 500 रुपये. मग आता डिप्रिशिएशन केल्यानंतर आउटरला अमाऊंट किती येईल, 9,500 येईल. ठीक आहे, याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, कुठे येणार सांगा लवकर. ऍसेट साईड. असेट साईडला कसा काय दुसरा इफेक्ट? दुसरा इफेक्ट असेट साईडलाच मायनस केला, असेट साईडलाच मायनस केला ना आपण. नाही, इन्कम साईडला येणार का एक्सपेंडिचर? एक्सपेंडिचर सर. एक्सपेंडिचर साईडला 500 रुपयाला इनर साईडला लिहिले. आता एक ऍडजस्टमेंट राहिली आपली, कोणती, फर्निचरची. आता फर्निचरवरती 8% काढा.
8,000वरती 8% लगेच सांगता आला पाहिजे. पटदिशन लगेच कोण उत्तर सांगतं बघू आपण. चला पर्सेंटेज आपण बघितलेले आहेत. काय सर काय काढायचंय? आता हे 8,000वरती 8% काढायचे ना. 8चा पाडा जमतो का सर्वांना? हो सर. हा सर. 8 8 किती येतात? 56. 8 8 56 का 64? 64 सर. 640 रुपये. हा 640 रुपये. बरोबर नाही. 2 झिरो लगेच काढायचे. लगेच आपण काय करायचं? इमॅजिन करायचं. आता इथं काय आपलं 8% सांगितलं. मग आता पहिल्यांदा 1% काढायचं. मग 1% काढायचं म्हटलं काय करावं लागेल आपल्याला? 2 झिरो काढायचे. एक झिरो कमी करायचं. 2 झिरो 1% काढायचं नंतर 10% काढायचं 1 झिरो. आता 1% काढून घ्यायचे. 1% म्हणजे किती आले? 80 रुपये. समजते का? आता 80 रुपयांनी 8 ला गुणायचं. आता 8 8 64. बरोबर 64 ने वरचा एक झिरो मारून टाकायचा. किती आले? 640. लगेच आपल्याला जमलं का नाही? 640 सर लेक्चर चालू आहे. हा लेक्चर चालू आहे. 640 समजले का? हा. मग आता आपण 740 लिहून टाकू इथं आणि आउटर लिहून घेऊ. हो आवाज सर. अडकतोय सर. आता येतोय का? हॅलो येतं थोडं. हा येतोय का? हो. सर, येतोय. हो येते सर. ओके हो. येतोय. ओके आपण लिहून घेतले. आता आपल्याला आपण काय करायचंय? क्लोज करायचे. सर्व ऍडजस्टमेंट झाल्यात. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देऊन टाकू. इथं दुसरा इफेक्ट हे एक्सपेंडिचर साईडला देऊन टाकला. दुसरा इफेक्ट किती अमाऊंट आली? 640. आउटर लिहून टाकले. 640 आणि 500 1140. ठीक आहे. आता काय करायचं? आपल्याला क्लोज करायचे आपल्या फाईल अकाउंट सारखं. ठीक आहे. मग आता मोठी अमाऊंट कोणती आहे बघा. ह्या दोघांपैकी आपल्याला लॉस होतोय का प्रॉफिट होतोय आपल्याला समजेल. सरप्लस होतोय लॉस नाही. सरप्लस आहे किंवा डेफिसिट. क्रेडिट साईडच मोठी येतं कारण 12,000 आणि 30,000 रुपये. 30,000च्या वरती एकही अमाऊंट जात नाही. बघा बरोबर. मग आता 12 आणि 30 किती झाले? 42. Credit. 42 आणि 5 47 500. बरोबर नाही? म्हणजे आपले अमाऊंट किती येईल इथं? हो. टोटल 47 500 येणार. 47 500. 47,500. ठीक आहे. मग आता 47,500 दोन्ही साईडला लिहून टाकायचे. 47,500. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? आता काय भेटलं आपल्याला? सरप्लस भेटला. सरप्लस म्हणजे काय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम हे एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट भेटलंय. सरप्लस भेटला. मग आपण इथं लिहून घेऊ. सरप्लस टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे कंपल्सरी लिहायचंय. काय लिहायचं? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जर डेफिसिट भेटला, डेफिसिट म्हणजे लॉस आपण म्हणतो त्याला. मग त्याला काय आपण म्हणू? फक्त शब्द चेंज करायचे. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. वर खाली करायचे. ओव्हर एक्सपेंडिचरच्या ऐवजी इन्कम लिहायचं आणि एक्सेस ऑफ इन्कमच्या ऐवजी एक्सपेंडिचर लिहायचं. म्हणजे आपल्याला डेफिसिट मिळेल. ठीक आहे. आता काढा बरं. मला सांगा सरप्लस किती येतोय? सरप्लस सांगा किती येतोय मला? सरप्लस कसं काढतो सर्वांना माहिती. आता प्रत्येक वेळेस तीच गोष्ट आपल्याला सांगायला नको की सगळे ऍड करायचे आपल्याला. त्यातनं आपल्याला लेस करायचे दुसरे. म्हणजे आउटर कॉलमच्या तुम्ही इनर कॉलम घ्याल. म्हणजे आउटर कॉलमचे किती घ्यायचे आपल्याला? 6,000 रुपये, 13,000 रुपये, 6,500, नंतर 500 रुपये, 5,500, परत 1140. हे सर्व ऍड करायचे आणि त्यातनं लेस करायचे. साहित्रिक 18. बत्तीस हजार 640. 32,440. 640. बर 640. मग त्यात ते मायनस कर 47,500 मधनं. 640 हे मायनस करायचे 540 मधनं.
32,000 कसे केले बाळा तुझे? हा बरोबर, ठीक आहे सर, सांग. 32,100. प्रत्येकाची वेगळी येईल, मला ग्रॉस प्रॉफिट सांगायचं आहे. हा. 37,640 याचे टोटल येते सर, आणि याच्यामधनं 47 मायनस किती किती येतील मग आपले ग्रॉस प्रॉफिट किंवा सरप्लस किती येईल? चला सर्वजण काढायचे, मी कुणाला विचारेल टोटल झाली का? तेजल टोटल झाली का तुझी? सुदर्शन टोटल झाली का? तर 9,860 येते फायनल होते. 9,860. 12,460 येते. 35,040 मधनं 47,500 लेस करून 12,000 किती आले? 460. व्हेरी गुड. कुणाचे आले 12,460? जगदीश. व्हेरी गुड. 12,460 काय ते सरप्लस येते. म्हणजे आपण काय केलं, तुझी अमाऊंट किती आली ती ऍड करून 35,040. 35,440 बरोबर का? हा 440 ना? हो 35,000. हा हा, माझा त्यातनं आपण काय केले, 47,500 500 मधनं ती अमाऊंट लेस केली, बरोबर का नाही? हो. आता ती अमाऊंट लेस केली तर किती आले? 12,400. इथे 400 नसेल, फक्त 40 आहेत ना तुझे. 35,040 हे 400 इथे येतील, म्हणजे 12,400 आपली अमाऊंट येईल. समजते का? हो. या इथं काय नव्हते, 4 नव्हते. 40 मधनं हा हा, किती आले? 47,500 लेस 12,460. 12,460. मग 12,460 सरप्लस आल्यामुळे काय झाला, ऍड करायचं आपल्याला. कशामध्ये ऍड करायचं? लायबिलिटी मध्ये, पण कशामध्ये? हा, कॅपिटल फंड. कशामध्ये? कॅपिटल फंड. ओके, मावटर लिहून घेतले अमाऊंट. अजून काही त्यामध्ये ड्रॉइंग्स वगैरे आहेत का वाटतं? ड्रॉइंग्स दिलेत आपल्याला, किती दिलेत? 15,000 ड्रॉइंग दिलेत. मग आता हे 15,000 रुपये दिसते का ड्रॉइंग दिलेले? ते ड्रॉइंग्स आपल्याला काय करायचे? लेस करायचे आपल्याला. $15,000 बरोबर. आणि त्यानंतर ऍडिशनल ड्रॉइंग म्हणजे काय? हे बघा इथे दिलं, ऍडिशनल ड्रॉइंग. स्टँडिंग ऍडिशनल ड्रॉइंग्स 1600. आता आपण ह्याच्यावरती 50,000 आपल्याला ऍडिशनल ड्रॉइंग काढायची. कन्व्हिन्स वरती पण ऍडजस्टमेंट होतं. 40,000 1600 ड्रॉइंग होते. कन्व्हिन्स वरती एक ऍडजस्टमेंट होती. ती काय की ते ड्रॉइंग्स होते, कन्व्हिन्स काय केलं, पर्सनल यूज साठी वापरले होते ड्रॉइंग्स वरनं, पर्सनल यूज साठी. मग काय झाले, ऍडिशनल ड्रॉइंग 1600 आपले कन्व्हिन्सची ऍडजस्टमेंट राहिली. मग आपले आता 12,740 येतील. मग अशी 9,000 जी आलती ती टोटल बरोबर आहे. जी टोटल तुम्ही हे केले नसेल, तुम्ही पुस्तकातले बघून अमाऊंट घेतली, ठीक आहे. आपल्या इथली अमाऊंट ज्यांनी घेतली त्याची कमी टोटल यायला पाहिजे होती, कारण की आपले 240 रुपये त्यामध्ये कमी घेतले होते, ठीक आहे ना. म्हणजे आता इथं काय करायचं आपल्याला, 4,000 मधनं मायनस एक ऍडजस्टमेंट घ्यायची राहिली होती आपली. याचा दुसऱ्या काय करतो आपण, ड्रॉइंग ऍडिशनल ड्रॉइंग म्हणून देतो.
ऍडिशनल ड्रॉइंग मायनस 1600, मग आउटरला किती येतील मायनस करून 22,000 मध्ये 20,860. मग त्या दोघांची टोटल करायची, लायबिलिटी साईड आणि असेट साईडची टोटल करा, किती ती सांगायची मला. हा. लवकर सांगायची टोटल, टाइम कमी राहिलेला आहे. 22,360. कशाची ऍसेट साइड, क्रेडिट साइड. क्रेडिट साईड असते का त्याला लायबिलिटीला? नाही, ऍसेट साइडची. असेट साईडची 22,000. आता ह्याची कर लायबिलिटीची कर, सर्वांनी करायची टोटल. आता मला आता सुवर्ण मला उत्तर देणार आहे. सर 22,360 येते सर लायबिलिटी साईड. 22,360. 22,000 22,360. 22,360. हा असा प्रॉब्लेम आपल्याला कितीला येतो? 10 पैकी 10 मार्काला. जर हा प्रॉब्लेम असा टॅली झाला, 22,000. असा प्रॉब्लेम टॅली झाला तर 10 पैकी 10 मार्क महाराष्ट्र बोर्ड. समजते का? हो 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 सर. काय प्रॉब्लेम आहे एकदा बघून घ्या. प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कोणती समजली नसेल. सर बॅलन्स शीट दाखवा. काय काय बॅलन्स शीट दिसत नाहीये. दिसते ना? आता दिसते का? हा, एक मिनिट सर. हा बॅलन्स शीट दिसते ना तुम्हाला? हो सर. हो हो sir. लिहून घेताय का तुम्ही? नाही सर, झालं. झालं ना? एकदा बघून घ्या काय जमत नाही ते, कोणती ऍडजस्टमेंट जमली नसेल. आपण जे लास्टला हे सर केलंय. एक्सपेंडिचर, हा बोल 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 बोल. हे एक्सपेंडिचर साईडला जर आता इथे एक काय इक्विपमेंट्स आहे, हा त्याचा दुसरा इफेक्ट असं ऑपोजिट लिहायचं का बॅलन्स शीटच्या? हा काय एक्सपेंडिचरचं काय मला कळलं नाही, परत सांग. आता याचा फर्स्ट इफेक्ट आहे तो एक्सपेंडिचर साईडला आहे आणि सेकंड इफेक्ट जो येतो तो ऍसेट साईडला असं ऑपोजिट लिहायचा का विचार? हा बघ, आता काय केलं आपण, आउटस्टँडिंग असेल, मी आता काय सांगितलं ते एकदम सिंपल फॉर्मॅट लक्षात ठेवायचं. जर आपण ऍड केलं इन्कम मध्ये तर असेटला लिहायचं, एक्सपेंडिचर मध्ये ऍड केलं तर लायबिलिटीला लिहायचं. सरळ सरळ लिहायचं ऍड केल्यावर, आणि लेस केलं अपोजिट करायचं. समजलं? इन्कम मध्ये लेस केलं तर कुठे येणार? लायबिलिटी साईडला. एक्सपेंडिचर मध्ये लेस केलं तर कुठे येणार? असेट साईडला. एकदम सिंपल. समजते का? तर ते डबल सांग, आम्ही लिहून घेतो. डबल सांग, हळूहळू काय? सांग. बरं. ते आता सांग, इन्कम लेस केलं तर? इन्कम मध्ये लेस केलं तर हा लायबिलिटी मध्ये लिहायचं. हा हो सर. एक्सपेंडिचर मध्ये लेस केलं तर एसेट मध्ये लिहायचं. व्हेरी गुड. असेट मध्ये लिहायचं. हा इन्कम मध्ये ऍड केलं, इन्कम मध्ये ऍड केलं असेटला लिहायचं, आणि लायबिलिटी मध्ये ऍड केलं तर लायबिलिटी नाही, आपलं ह्याच्यामध्ये एक्सपेंडिचर मध्ये ऍड केलं, लेस केलं, ऍड केलं तर कुठे येणार? लायबिलिटी साईड. म्यूट करा, आवाज कोणाचा येत होता? म्यूट करा सर्वांनी. समजलं का आता? आता काय डाऊट? आता बघा, जिथं आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर वापरलंय, हाच फॉर्म्युला म्हणजे हीच मेथड आपण कशामध्ये ह्याच्यामध्ये वापरतो पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये. तर त्यासाठी मग इन्कम आणि एक्सपेंडिचर लिहिले
तिथं फक्त आपण काय करायचंय खाल्ल्या पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि तसं सेम लिहा आणि इन्कम एक्सपेंडिचरच्या ऐवजी डेबिट साईड लिहा, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड किंवा ट्रेडिंग डेबिट साईड. त्यानंतर जिथं आपण इन्कम साईड लिहिली प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड किंवा ट्रेडिंग क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड किंवा ट्रेडिंग क्रेडिट साईड असे लिहून घ्या सेम त्याच पद्धतीने. घेतलं का लिहून? पुस्तक कोणाकडे ओपन असेल तर आपला प्रॉब्लेम किती पेज नंबर होता ते सांगा बरं. पेज नंबर 83 सर. 83 ना. ओके. एक ऍडजस्टमेंटची आहे ना, हे बघायचं आपल्याला. शेवटची ऍडजस्टमेंट बघितली आपण ती 83. ठीक आहे. ओके. 40% कंप्लीट. इथं बघा एक ऍडजस्टमेंट दिली नाही याच्यामध्ये तर लिहून घ्या फक्त 5वी ऍडजस्टमेंट. 40% कन्व्हिन्स फी यूज फॉर पर्सनल किंवा यूज ड्रॉइंग म्हणा. 40% कन्व्हिन्स फी ड्रॉइंग, 40% कन्व्हिन्स फी ड्रॉइंग 5वी ऍडजस्टमेंट म्हणून लिहून घ्या. कारण ती ऍडजस्टमेंट मला दिसलीच नाही, आपण केलीच नाही, इथं कुठंच दिसत नाही ती ऍडजस्टमेंट, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ड्रॉइंग 40%. समजलं का? काय डाऊट आहे? आता एक 30 मिनिट राहिलेत आपल्या ह्याच्यामध्ये. आता ऑटोमॅटिकली मीटिंग लिव्ह होईल. असंच ना सर 40% कन्व्हिन्स फॉर ड्रॉइंग्स. हा येस.